नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 90,41,000 शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा होणार आहे। राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची प्रतीक्षा करत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार। नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचे पैसे मिळाल्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण चालू आहे शेतकरी मित्रांनो। मात्र आता राज्य सरकार कडून या प्रक्रियेला वेग आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता का रखडला याच्या मागे मुख्य कारणे काय होते ते बघूया। प्रशासकीय स्तरावर झालेल्या नवीन छाननीमुळे या प्रक्रियेला थोडासा उशीर झाला। यापूर्वी राज्यात 92 लाख लाभार्थी होते, परंतु पात्रतेची कडक निकषानंतर आता त्यामधून 2 ते 2.5 लाख शेतकरी हे पात्र झाले। त्यानंतर 90,42,411 शेतकरी हे पात्र आता नमो शेतकरीसाठी राहणार। आता शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात पैसे कधी जमा होणार तर ताज्या अपडेटनुसार सरकारने या हप्त्यासाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि हा निधी थेट डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, निधी वाटपाची तारीख ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। म्हणजे संभाव्य तारीख जर बघितली तर 21 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होऊ शकतो। त्यानंतर अंतिम मुदत जर बघितली तर 28 फेब्रुवारी 2026 पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो। त्यानंतर जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील 2 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं फार्मर आयडी तयार असणे अनिवार्य आहे। त्यानंतर दुसरी बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळतात त्यांनाच आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।